निवडणूक आयोगावर नाना पटोले यांनी टीका केली आहे। रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणत्या केंद्रावर मतदान सुरू होतं, आम्हाला मतदान केंद्राचे व्हिडिओ मिळाले पाहिजेत असं नाना पटोले यांनी म्हटलं। तर 76 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानाची टक्केवारी 7.30 ने कशी वाढली असा सवाल पटोलेंनी केला। 76 लाखांचं वाढलेलं मतदान, निवडणूक आयोगावर हल्लाबोल। विधानसभेच्या निकालावर आक्षेप घेत नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला सवाल केले। 76 लाखांचं मतदान कसं वाढलं, मतदानाची टक्केवारी 7.30% कशी वाढली, पटोलेंचा सवाल। जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मग ही वाढ झाली कशी? लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही। संध्याकाळी 5 ते रात्री 11:30 पर्यंत मतदान वाढलं, ते कुठलं वाढलं असंही नाना पटोलेंनी विचारलंय। रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी 11:30 वाजता जवळपास 65.2% मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री 11:30 वाजता कळवलं। रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं सांगतात। मग मतदारांच्या रांगा आयोगानं दाखवाव्यात अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं। मतदारांच्या मतदान केंद्राबाहेरील व्हिडिओ किंवा फोटो निवडणूक आयोगानं दाखवावेत असंही पटोलेंनी म्हटलंय। निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे सगळं निवडणूक आयोग करतंय। मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं। वाढलेल्या मतदानावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतीनं देखील आक्षेप घेतला असल्याचं पटोले म्हणतात। आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं, कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे। स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद का घेतली नाही असा सवाल पटोलेंनी केलाय।